बीड जिल्ह्यात घोटाळे नवे नाहीयेत, पण यावेळी मात्र मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. जिल्ह्यातील भूसंपादन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला असून माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून 154 लवाद आदेश जारी करण्यात आलेले आहेत. यातून सरकारी तिजोरीवरती तब्बल 73 कोटी 40 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटाळा स्कॅम समोर आला आहे. ही रक्कम वाढण्याची देखील दाट शक्यता नाकारता येत नाहीये. विद्यमान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अचानक तपासणीत हा सगळा बनावट कारखाना किंवा बनावट स्कॅम फ्रॉड उघडकीस आलेला आहे. एकूणच यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यात राजपत्रित अधिकारी, महसूल कर्मचारी, वकील आणि भूमाफिया यांच्या या संगनमतानं सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमली गेली असून आणखी 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घोटाळ्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संचिका उघडल्यात, मोबाईल तपासले आणि जे काय आहे ते रोजनाम्यांची जी छाननी आहे ती छाननी केली आहे. त्यात धक्कादायक अशी तथ्य समोर आली आहेत. 1 मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पदव्या आणि बनावट स्वाक्षऱ्या करून 154 आदेश जारी केले. त्यानंतर यापैकी एका दिवसातच 17 एप्रिलला तब्बल 50 आदेश काढले गेले. रोजनाम्यात पक्षकारांची उपस्थिती किंवा कोणतीही नोंद नसतानाही हे आदेश पारित झाल्याचा संशय आहे. या बनावट आदेशांमुळे भूसंपादन प्रक्रियेत वाढीव मोबदला मंजूर करून 73 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. हे फक्त एकट्याचाच प्रकार नाहीये, तर गुन्हेगारी हे एक षडयंत्र आहे. त्याचबरोबर पाहिलं तर संपूर्ण यामध्ये अनेकांचा सहभाग आहे. सरकारी पैशांची लूट करत होता असं देखील जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी सांगितलं. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी सतीश धुमाळ यांच्या तक्रारीवरून ही कारवाई सुरू झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये परळी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी संजय नारायण हांगे, त्यानंतर जायकवाडी प्रकल्प भूमी अधिग्रहण कार्यालयातील कराराने असलेले ऑपरेटर शेख अझर शेख बाबू आणि बीड उपविभागीय कार्यालयात निवृत्त कार्यरत कर्मचारी त्र्यंबक पिंगळे यांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय आणखी एक सहाय्यक महसूल अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि काही वकील यांच्यावरती यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बनावट आदेशामुळे शेतकऱ्यांच्या ज्या जागा आहेत त्या स्वस्तात विकत घेऊन नंतर जास्त किमतीत विकण्याचा प्रकार झालेला आहे. यात राजकीय नेत्यांचा देखील हात असल्याचा संशय आहे असं स्थानिक RTI कार्यकर्ते सांगत आहेत. बीडमधील हा घोटाळा नवीन नाहीये. यापूर्वी जिल्ह्यात अनेक भ्रष्टाचार उघड झालेले आहे. मुख्य जिल्हा न्यायाधीशांच्या आदेश बदलून फसवणूक करण्याचा प्रकार देखील झालेला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बनावट स्वाक्षरीनं 1 कोटीचा निधी त्यावेळी हिरावला गेला किंवा तो फिरवला गेलेला होता. त्यानंतर तर आमदार प्रसाद लाड यांच्या रत्नागिरीतील 3 कोटी रुपयांचा निधी देखील बीडला वळवण्याचा प्रयत्न उघड झालेला होता. याशिवाय ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 3500 कोटींचा गुंतवणूक घोटाळा आणि वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक भरतीत 600 ते 700 कोटींचा गंडा घालण्याचा प्रकरणही ताजे आहे. बीडमध्ये सरकारी कार्यालयात बसून अधिकाऱ्यांचा नकली कारखाना उभारला जातोय, म्हणजेच बनावट सगळं काही उभारलं जातंय, केलं जातंय. यात राजकीय नेते, पांढऱ्या कपड्यांतील नेते आणि भूमाफियांचा यामध्ये संगनमत आहे. पूर्वीचे जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना माहीत असूनही मी नाही त्यातला असा नकार दिला गेलेला आहे असं RTI कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी यामध्ये सांगितलंय. या घोटाळ्यातील आरोपींनी कोणालाही हाताशी धरले याचा तपास अद्याप SIT कडून सुरू आहे. प्राथमिक तपासात राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचं यामध्ये सूचक पुरावे मिळाले असून यापुढे आणखी कोणाला अटक होते, कोणावरचे गुन्हे दाखल होतात हे देखील समोर येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी सर्व संशयित संचिका जप्त केल्या असून रेकॉर्डचीही छाननी सुरू आहे. पारदर्शकतेसाठी महसूल विभागात डिजिटल सिस्टम आणले जाईल. अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करून योग्य व्यक्तींना मोबदला देणार आहे असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरून जिल्हा बंदची हाक दिली असून पोलीस प्रशासनानं कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणानं बीडमधील प्रशासकीय व्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत.
पूर्वीचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील होत असून संपूर्ण यंत्रणेची स्वच्छता ही होणं आवश्यक आहे असं देखील म्हटलं जात असून तशी मागणी होताना दिसत आहे। एकूणच अधिकाऱ्यांच्या किंवा काही नेत्यांच्या किंवा मंत्र्यांच्या बनवाट स्वाक्षऱ्या जर यामध्ये होत असतील आणि त्या माध्यमातून हा सगळा काही स्कॅम होत असेल, उघड होत असेल आणि ते एक जिल्हाधिकारी उघड करत असतील तर यामध्ये खरोखरच काही नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा आणि काही वेगळ्या व्यक्तींचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे आणि तसं काही जणांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। एकूणच या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सदर एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।